नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या। सीसीआयची कापूस खरेदी ही 4.5 लाख क्विंटलवरती गेलेली असून परभणी हिंगोली जिल्ह्यातील स्थिती आहे। खासगी खरेदी 1.95 लाख क्विंटल। हमी दराने सोयाबीन खरेदीत वाशिम विभागात अव्वल असून 28,355 शेतकऱ्यांचा 1.46 लाख क्विंटलचा माल खरेदी करण्यात आला। कीटकनाशके तसेच तणनाशकांच्या किमतीमध्ये 40% वाढ झालेली असून फवारणी सुद्धा आता महागलेली आहे। रब्बी पिकांच्या नियोजनावरती परिणाम होतोय। बजेट सुद्धा कोलमडलेले असून दर कमी करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे। आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत भुईमुग बियाणे। 31 मार्च 2024 पूर्वी स्थापन झालेल्या गटांना हा लाभ मिळणार आहे। 100% अनुदानावरती मिळणार प्रभावित बियाणे। घरात कुणी नसेल तर विजेचे स्मार्ट मीटर नाही बसवणार। अकोला जिल्ह्यामध्ये 20 ग्राहकांच्या उपस्थितीमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली। सुकापुरी परिसरामध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरून सुद्धा सोलर पंप हे रखडलेलेच आहे। वर्षभर प्रतीक्षेने शेतकरी हैराण झालेले आहे। हरभरा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय। फवारणी करण्यामध्ये शेतकरी वर्ग झालेला आहे व्यस्त, कारण मागील 2 ते 3 दिवसांपासून असलेल्या ढगाळी वातावरणामुळे हरभरा पिकावरती अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। नेकनूर परिसरामध्ये सुद्धा वर्ष लोटले, पैसे भरूनही सोलर पंप मिळेना। पीक वाचवण्यासाठी थंडीमध्ये शेतकऱ्यांचे रात्रीचे जागरण कायम होते, कारण शेतकऱ्यांनी कोटेशन भरले तरी सुद्धा सोलर पंप मिळेना। शेतकऱ्यांची पत वाढली तरच देशाची खरी प्रगती, आमदार सुरेश धस यांचे प्रतिपादन। धामणगाव येथे उपबाजारपेठेचे यावेळी त्यांनी उद्घाटन केले। कर्जमाफीच्या प्रतीक्षेमध्ये कर्जवसुली ठप्प करण्यात आलेली आहे। राज्य शासनाच्या अस्पष्ट भूमिकेमुळे बँका अडचणीमध्ये सापडत आहे। नियमित कर्जदार सुद्धा संभ्रमामध्ये सापडलेले आहे। शिक्षक गैरहजर असताना मास्टरवरती सही। जंगलगी जिल्हा परिषद शाळेमध्ये बेशिस्तीचा कहर। मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस। उद्योगपतींना 6.15 लाख कोटींची कर्जमाफी होणार। 5.5 वर्षांमध्ये केंद्राकडून कार्यवाही करण्यात आली। शेतकरी मात्र कर्जापोटी अडकताय गर्तेमध्ये। शेंगदाणे महागले असून खाद्यतेलाचे दर उतरलेले आहे। लसणाचे दर भडकले तर गवारामध्ये तेजीत। ई सेवा केंद्राकडून लूट केली जाते। नागरिकांचा वेळ वाया जातोय। जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीची तयारी सुरू असून जादा पैसे दुकानाच्या स्कॅनरवरती पाठवण्यात येतात। ई-पीक पाहणी नोंदणीपासून वंचित शेतकऱ्यांसाठी ऑफलाईन संधी उपलब्ध होते। 4 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन। अंबालिका शुगरकडून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। 3,100 रुपयांचा पहिला उचल मिळत असून 76 कोटी बँक खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे। ओंकार जन्मभूमीमध्ये स्थिरावला। हेवाडे परिसरातील जंगल भागामध्ये डेरा। 5 हत्तींचा कळप पाळेत। FRPचे 7,026 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात आले। अद्याप सुद्धा 2,624 कोटींची FRP प्रलंबित आहे। 15 डिसेंबर अखेरची स्थिती। चौकशी पथक धडकले असून संचकाची तपासणी सुरू आहे। शालार्थ ID घोटाळा विभागातील 10,000 नियुक्त्यांची पडताळणी करण्यात येते। द्राक्ष निर्यातदार शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये घट झालेली असून गतवर्षीच्या 42,000पेक्षा थेट 9,000वरती नोंदणी आलेल्या आहे। ओंकारचे चेअरमन थेट शेतकऱ्यांच्या ऊसाच्या फडामध्ये। बाबूराव बोत्रे पाटील यांनी जाणून घेतल्या समस्या। आता बँकेमध्ये न जाता शेतकऱ्यांना मिळणार पीक कर्ज। जनसमर्थक पोर्टलमध्ये सोलापूरचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये विशेष तपशील काय बघा। जनसमर्थक या नावाने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी प्रशासनाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येत आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा फार्मर ID, आधार क्रमांक, बँक खाते, मोबाईल क्रमांक आदी संकलित करून त्यानुसार पात्र प्रस्ताव बँकेकडे कर्जासाठी पाठवण्यात येणार। कागदपत्रांची पडताळणी करून बँकेकडे ऑनलाईन प्रणालीचे कर्ज प्रकरण जाणार असल्याने त्या बँकांना कर्ज नाकारता येणार नाही। सोयाबीनला कधी येणार अच्छे दिन। बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असून कमी दरामुळे अर्थकारण बिघडले। सलग 3ऱ्या वर्षी बार्शी तालुक्याला फटका बसला। बिबट्यांचा वावर रोखण्यासाठी थर्मल ड्रोनसह 500 ट्रॅप कॅमेरे। पालकमंत्री विखे पाटील कडगल कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करण्यात आले।
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आमदारकीसही तूर्त अभय असून लाभाचे पद धारण करण्यास मनाई आहे. सरकारला उत्तर दाखल करण्याचे आदेश देण्यात आलेले असून रम्मी प्रकरणी सुनावणी ही 30 तारखेला होणार. 2029 पर्यंत 3 लाखांवरती शक्य असून अमेरिकन अर्थतज्ञांचा दावा डॉलरचे विनामूल्य मूल्य घसरणार. आगामी काळामध्ये 127% तेजी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कडधान्यासह भाजीपाला फुलणार. 3000 हेक्टरपेक्षा अधिक रब्बीच्या 60% पेरण्या पूर्ण करण्यात आल्या. फळपीक विम्याचा हप्ता रायगड जिल्ह्यासाठी अन्यायकारक ठरणार असून रायगडसाठी 14,450 तर सिंधुदुर्गसाठी 7,000 रुपये हप्ता कमी करण्याची मागणी केली जाते. बांगलादेशामध्ये पुन्हा एकदा एनसीपीच्या नेत्यावरती गोळीबार करण्यात आला. 15 दिवसातील ही दुसरी मोठी घटना घडलेली आहे. देशामध्ये तणाव वाढलेला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांचे मत काय बघा. भारत हे हिंदू राष्ट्रच आहे, संविधानिक मंजुराची गरज नाही. सरसंघचालक मोहन भागवत यावेळी असे म्हणाले. ऊस गाळपामध्ये यंदा 66.4% वाढ झालेली आहे. पुणे विभाग गाळपामध्ये कोल्हापूर साखर उतार्यामध्ये अग्रस्थानी. संकेश्वरी मिरचीचा हंगाम अतिवृष्टीमुळे कोमजला असून विक्रमी दर, तरीही पदरी निराशा. उत्पादनामध्ये 25% घट झाली. व्हीबी जी रामची योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार. कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांचा दावा. 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी शिक्षक संघटनेची हायकोर्टामध्ये धाव. सेवानिवृत्त शिक्षकांना ग्रॅज्युइटी वेतन फरक नकारल्याचा आरोप होतोय. मनपाच्या निर्णयाला आव्हान. केंद्रांच्या योजनांमधून महाराष्ट्राला 1.47 लाख कोटी रुपये मिळणार. उत्तर प्रदेश व दिल्ली पाठोपाठ राज्याचा 3रा क्रमांक. माणिकराव कोकाटेंची आमदारकी तूर्त वाचलेली असून सर्वोच्च न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. बनावट कागदपत्रे देऊन सदनिका लाटल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे. ख्रिसमस दरम्यान महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट आलेली असून इयर एंडला मात्र पारा चढणार. जिल्हा 1ला काश्मीरामध्ये पहिल्याच दिवशी 1 फूट बर्फवृष्टी झाली. पार्थ पवार यांच्या एमडीएला दणका बसलेला असून मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादापत्र अखेर केले रद्द. 21 कोटी रुपये न भरल्यास सक्तीने वसुली करणार. विजयामुळे मात चढू देऊ नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्यामध्ये भाजपच 1 नंबर आहे. 48 नगरसेवक पक्षाचे जाय. तसेच बावनकुळे म्हणतात ही पूर्ण बीजेच नाही आहे. मनरेगा उद्ध्वस्त केल्याने होणार विनाशकारी परिणाम. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर केले गंभीर आरोप. स्मॉल कॅपचा फुगा फुटला असून का घसरतायत छोटे शेअर्स. मोठ्या कंपन्यांचे शेअर्स वाढले. स्मॉल कॅपचे वर्षभरामध्ये दिले 0 रिटर्न्स. अनभिज्ञता आणि शेतकऱ्यांची लूट. शेती साक्षरता ही गरजेची आहे. काल होता राष्ट्रीय शेतकरी दिन. शेती साक्षरता ही काळाची गरज पाहिजे. थंडीचा तूर पिकांवरती परिणाम होतोय. काढणीला उशीर होण्याची शक्यता वर्तवली जाते. आगामी हंगाम लांबणार. शेंगा भरण्याची प्रक्रिया ही संथ गतीने सुरू असून पिकाची वाढ सुद्धा खुंटली. त्या शेतकऱ्यांची होणार ऑफलाईन पाहणी. जामबंदी आयुक्ताकडून पीक नोंदणीसाठीच्या सूचना देण्यात आल्या. पीक नोंदणीसाठी हवा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा. यंदा रब्बीमध्ये 1.48 लाखांवरती शेतकऱ्यांनी काढला पीक विमा. बुलढाणा जिल्ह्यामध्ये केवळ 191 हेक्टर क्षेत्रालाच विम्याचे कवच. ॲट्रोसिटीमध्ये जीव गमावला. वारसाला सरकारी नोकरी मिळेल. नोकरीचा मार्ग मोकळा झालेला असून मृत व्यक्तीच्या वारसाला 90 दिवसांमध्ये नोकरी सामावून घेण्यात येणार. 50% अनुदानावरती शेतकऱ्यांना मिळेल कांदा चाळ. फलोत्पादन विकास अभियान योजना. शेतकऱ्यांना कशाप्रकारे अनुदान मिळणार आहे बघा. 5 ते 25 मेगाटन क्षमतेच्या 8,000 रुपये ग्राह्य प्रकल्प खर्चामध्ये कमाल 4,000 रुपये प्रति मेगाटन अर्थसहाय्य दिले जाईल. तसेच 25 ते 500 टन मेगाटन क्षमतेच्या 7,000 रुपये ग्राह्य प्रकल्प खर्चामध्ये कमाल 3,500 रुपये प्रति मेगाटन अर्थसहाय्य. 500 ते 1,000 मेगाटन क्षमतेच्या 6,000 रुपये ग्राह्य प्रकल्प खर्चामध्ये कमाल 3,000 रुपये प्रति मेगाटन अर्थसहाय्य मिळेल. मनरेगा अंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया. 72% मजुरांचे आधार सीडिंग झालेले असून ई-केवायसी प्रक्रियेमुळे मजुरांचे वेतन थेट खात्यावरती सुरक्षितपणे जमा होऊ शकते. ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मंगळवेढ्यामध्ये ऑफलाईन नोंदणीला सुरुवात झालेली असून 24 डिसेंबरपर्यंत अर्जाची संधी. विसापूरला हमीभावाने मका खरेदी सुरू करण्यात आलेली आहे. 589 शेतकऱ्यांनी केली 26,000 क्विंटलची नोंदणी. मक्याला प्रति क्विंटल 2,400 रुपयांचा हमीभाव मिळतोय. घर खर्चाचा मेळ बसेना. गृहिणींचा कडधान्यांकडे वाढता कल. बहुतांश भाज्यांचे दर हे 100च्या आसपास आहे.
साकोरा परिसरामध्ये हरणांचा उच्छाद, पिकांची नासाडी होते, शेतकरी अडचणीमध्ये सापडले, उपाययोजनांची मागणी केली जाते, रब्बीच्या पिकांचे उत्पादन घटणार. अतिवृष्टीचा द्राक्ष निर्यातीला फटका बसलेला असून शेतकऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता वर्तवली जाते. द्राक्षांच्या घडांची गुणवत्ता खालावली. एकल महिलांच्या मुलामुलींना मिळू शकते 4,500 रुपयांची शिष्यवृत्ती, प्रत्येकी 2,250 रुपयांचा लाभ मिळणार. राज्य शासनाच्या बालसंगोपन योजनेअंतर्गत 18 वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मिळणाऱ्या लाभाबाबत महिला अभिज्ञ आहेत. 5 कोटींच्या योजना रखडल्या असून सीईओकडे याचिका प्रलंबित आहे. 4 महिन्यांपासून प्रतीक्षा, गरीब मुलांना सायकली मिळणार की नाही, विद्यार्थ्यांकडून प्रतीक्षा केली जाते. वसमतच्या मोढ्यामध्ये हळदीला उच्चांकी दर मिळत आहे. 20,000 रुपयांचा ओढाणला टप्पा. सोन्याचे दर स्थिर, चांदी मात्र 2 लाखांच्या पार गेलेली आहे. साखरेच्या आधारभूत किमतीमध्ये वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 40 रुपयांपर्यंत साखरेची आधारभूत किंमत वाढण्याची मागणी केली जाते. मंठा तालुक्यातील शेतकरीही हिंस्र पाण्याच्या वापरामुळे झाले भयभीत. विविध पिकांच्या संरक्षणासाठी 100% अनुदानावरती तार कुंपण योजना सुरू करण्याची मागणी केली जाते. सोयाबीनच्या दरामध्ये वाढ झालेली असून 4,800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालेला आहे. सोयाबीनला बाजारभाव नसल्याने दिवसेंदिवस घट होत आहे. सोमवारी लातूर येथील बाजार समितीमध्ये सोयाबीनची किरकोळ आवक झाल्याने सर्वसाधारण दरामध्ये वाढ झाल्याचे दिसून आले. ऑपरेटरचे मानधन रखडले असून किराणा हा उधारीवरती तर दवाखाना उसनवारीवरती. संगणक परिचालकांचे हाल. 4 महिन्यांपासून मानधन नाही, आर्थिक अडचणींमुळे समस्या निर्माण. वसतिगृहामधील जेवणाआधी गृहपाल चाखणार, मगच विद्यार्थी जेवणार. जेवणाचा दर्जा सुधारण्यासाठी शासनाचा नवा नियम. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनाही ड्रेस कोड. शेतकऱ्यांच्या तक्रारी सुटेनात, केवळ सोपस्कार. एजन्सीकडून वेळेमध्ये शेतकऱ्यांना सेवा नाही. उर्वरित तालुक्यातील शेतकऱ्यांचे काय होणार, हा शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे. दिव्यांगांचे शुभमंगल. थेट बँक खात्यामध्ये 2.5 लाखांचा आहेर जमा. 50% रक्कम 5 वर्षांकरिता मुदत ठेवीमध्ये ठेवणे अनिवार्य राहणार. डिजिलॉकरवरती मिळणार मार्क मेमो, पण अपार आयडी काढला का? डिजिलॉकरवरती निकालपत्रिका, शैक्षणिक प्रमाणपत्र मिळणार डिजिटल. कडेगाव तालुक्यामध्ये ऑफलाईन पीक पाहणीचे आदेश देण्यात आले. अंमलबजावणी सुरुवात झालेली असून ई पीक पाहणी चुकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 24 डिसेंबरपर्यंत करा अर्ज. परदेशामध्ये फळे भाजीपाला पाठवा, लाखो रुपये कमवा. आधी निर्यातीची नोंदणी करा. सांगली जिल्ह्यातून 64,000 टनाची निर्यात झाली. गतवर्षीपेक्षा 8,377.92% वाढ झालेली आहे. मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनांचे होणार सीमांकन. जळगावला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झालेली असून शेतामध्ये जाण्यासाठी अतिरिक्त सेवा रस्त्याची तरतूद करण्यात आली. शेतमाल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालेला असून सिन्नर येथून एक तर पिंपळनेर येथे 4 संशयितांना अटक करण्यात आली. 10 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सीसीआय केंद्रावरती सिंदखेड्यामध्ये मध्यरात्री स्लॉट रद्द. 25पेक्षा अधिक जण आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. केवायसीसाठी लाडक्या बहिणींना महिनाअखेर मुदत देण्यात आली. अंगणवाडी सेविकाही येऊ शकतील मदतीला. 31 डिसेंबरपर्यंत पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणीची बाधा. पाहणी ॲप्लिकेशन स्लो सर्व्हर 14 जानेवारीपर्यंतचा कालावधी देण्यात आलेला आहे. ओल्या दुष्काळी सवलती लागू असताना पीक कर्ज वसुली करण्यात येते. खानदेशामध्ये राष्ट्रीयकृत बँकांची मनमानी. शेतकऱ्यांना नोटिसा. खरीपामध्ये न झालेली ई पीक पाहणी ऑफलाईन पद्धतीने करणार. पणन विभाग हमीभाव खरेदीबाबत काढणार सूचना. पानन शेतरस्त्यांसाठी स्वतंत्र योजना राबविणार, अतिक्रमणे काढणार, असे महसूल मंत्री म्हणाले. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.